बाबा कधी बोलत नाही, पण सगळं सांगून जातात. बाबा माझ्या आयुष्यातले खरे हिरो. तुमच्याही आयुष्यात असे एक माणूस आहे, जो कधीच मी तुमच्यावर प्रेम करतो असं बोलत नाही, पण प्रत्येक क्षणी ती सिद्ध करत असतो. ते म्हणजे बाबा. मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिलंय का? आई रडते तेव्हा सगळ्यांना दिसतं, पण बाबा रडतात तेव्हा कोणालाच कळत नाही. कारण बाबा अश्रूंनी नाही, तर त्यांच्या त्यागाने भावना व्यक्त करतात. आज फादर्स डे आहे आणि ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबाची आहे. मित्रांनो, लहानपणी आपण खेळताना पळायचो, तेव्हा आई धावत यायची, पण बाबा थोडे दूर उभे राहायचे. तेव्हा वाटायचं, बाबांना काळजी नाही का माझी? पण खरं म्हणजे ते आपल्याला उभं राहायला शिकवत होते. लक्षात आहे का? सायकल शिकताना बाबांनी मागून सीट पकडलेली असायची. आपल्याला वाटायचं ते अजून धरून आहे. पण एक वेळ अशी यायची जेव्हा त्यांनी हात सोडलेला असायचा आणि आपण स्वतः सायकल चालवायची. आयुष्यही असंच आहे. बाबा कायम आपला हात धरून ठेवत नाही, पण त्यांनी दिलेला आत्मविश्वास आयुष्यभर आपल्यासोबत असतो. जेव्हा आपण कॉलेजमध्ये जायचो, तेव्हा बाबांकडे नवीन मोबाईलची मागणी करतो. बाबा म्हणायचे, पुढच्या महिन्यात घेऊ. आपल्याला वाटायचं ते टाळत आहे. पण त्याच रात्री ते बँकेचा मेसेज बघायचे. घराचा हप्ता, वीज बिल, शाळेची फीस, औषधांचा खर्च आणि तरीही आपल्या चेहऱ्यावर हसू कसं ठेवता येईल याचा ते विचार करायचे. बाबांच्या खिशात पैसे कमी असू शकतात, पण आपल्या आयुष्याबद्दलची स्वप्न नेहमीच मोठी असायची. स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून आपली स्वप्न पूर्ण करणारा माणूस, तो म्हणजे बाबा. मित्रांनो, एक काळ होता, आपण बाबांचा हात धरून चालायचो आणि एक काळ येतो जेव्हा बाबांचा हात थरथरायला लागतो. त्यांची चाल मंदावते, त्यांचे केस पांढरे होतात, पण त्यांचं प्रेम ते कधीच म्हातार होत नाही. ज्यांनी आयुष्यभर आपल्याला आधार दिला, त्यांना आता आपल्या आधाराची खरी गरज असते. कदाचित तुम्ही बाबांना कधी आय लव्ह यू म्हटलं नसेल. कदाचित तुमचं त्यांच्याशी फारसं बोलणंही होत नसेल. पण आज एक फोन करा, एक मिठी मारा आणि एकच वाक्य बोला, बाबा तुमच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो. विश्वास ठेवा, त्यांच्यासाठी ही जगातली सर्वात मोठी भेट असेल. बाबा म्हणजे घराचा पाया, जो दिसत नाही, पण संपूर्ण घर त्याच्यावर उभं असतं. महागडी भेटवस्तू देणं गरजेचं नाही, फक्त थोडा वेळ द्या आणि त्यांना जाणवू द्या की तुमचा संघर्ष व्यर्थ गेला नाही. एका मुलाने बाबाला विचारलं, बाबा तुम्ही माझ्यासाठी नेमकं काय केलं? बाबा काहीच बोलले नाही, फक्त हसले आणि विषय बदलला. त्यावेळी मुलाला वाटलं, खरंच बाबा माझ्यासाठी काय करतात? पण काही वर्षांनी जेव्हा तो स्वतः कमवायला लागला, घराचा खर्च सांभाळायला लागला, तेव्हा त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ते बाल्कनीत बसून महिन्याचा खर्च लिहित असतात आणि शेवटी उरलेली रक्कम पाहून थोडा वेळ शांत बसतात. पण आपण उठल्यावर तेच बाबा हसत विचारतात, चल आज कुठेतरी बाहेर जाऊ फिरायला. ते हसऱ्या चेहऱ्यामागे किती गणितं सुरू असतात हे आपल्याला कधीच दिसत नाही. जेव्हा आपल्याला पहिला पगार मिळतो, तेव्हा आपण खूप खुश होतो. स्वतःसाठी कपडे घेतो, मित्रांसोबत बाहेर फिरायला जातो, पार्टी करतो आणि महिन्याच्या शेवटी जेव्हा बँकेच्या खात्यात काही मोजके पैसे शिल्लक उरतात, तेव्हा आपल्याला वाटतं, बाबा एवढ्या पगारात घर कसं चालवत असतील?
शांतपणे बसून विचार केला ना मित्रांनो, बाबांचा संघर्ष दिसायला लागतो. कारण जबाबदारी हीच ती गोष्ट आहे, जी मुलाला पुरुष बनवते. जेव्हा सणासुदीच्या वेळेस आपण सर्वजण कपडे घेतो. बाबा, तुम्ही कपडे का घेत नाही? असं जेव्हा आपण त्यांना विचारतो, ते हसतात आणि म्हणतात, माझ्याकडे आहेत ना अजून. मग सत्य वेगळंच असतं. कारण त्यांना वाटतं, मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद नवीन शर्टापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. फोनवर बोलताना ते विचारतात, कधी येणार घरी? पूर्वी जे बाबा आपल्याला शोधायचे, आता ते आपली वाट पाहत असतात. तुमच्या बाबांनी शेवटचं मी थकलोय असं कधी म्हटलंय का? आठवतंय का? कदाचित नाही. कारण बहुतेक बाबांना थकण्याची परवानगीच नसते. घरात सगळे झोपलेले असतात, पण बाबा अजूनही जागे असतात. सगळ्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या असतात, पण त्यांची गरज अजूनही बाकी असते. आणि सगळ्यांना, घरातील प्रत्येकांना खुश कसं ठेवता येईल याचा ते सतत विचार करत असतात. सगळ्यात विचित्र गोष्ट काय आहे माहिती आहे का मित्रांनो? घरातील प्रत्येकाला बाबाचं प्रेम माहीत असतं, पण बाबांचा संघर्ष फार कमी लोकांना दिसतो. मोठे झाल्यावर आपण कामानिमित्त बाहेर पडतो. मित्र, करिअर, नवीन जबाबदाऱ्या सगळं वाढत जातं. एक दिवस बाबाचा फोन येतो. काय रे, जेवलास का? आपण म्हणतो, बाबा मी मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलतो. 2 मिनिटाचा तो फोन आपण कट करतो. पण बाबा ते फोन ठेवून पुन्हा आपल्या फोटोकडे बघतात. कारण त्यांना बोलायचं असतं. पण ते सांगत नाही. सत्य हे आहे की आपण मोठे होत जातो. मित्र वाढतात, काम वाढतं, जबाबदाऱ्या वाढतात. पण आपल्या आयुष्यात बाबांसाठी वेळ कमी होत जाते. वेळ फक्त आपल्यासाठी पुढे नाही गेला मित्रांनो, तो बाबांसाठीही गेला आहे. आज फादर्स डेच्या दिवशी जर तुमचे बाबा तुमच्यासोबत असतील, तर हा व्हिडिओ संपताच त्यांच्याजवळ जा. त्यांच्या खांद्यावर हात ठेवा आणि फक्त एवढं म्हणा, बाबा मी कदाचित कधी सांगितलं नाही, पण तुमच्यामुळे माझं आयुष्य सोपं झालं. कारण बाबांना महागड्या भेटवस्तूची गरज नसते. त्यांना फक्त एवढं ऐकायचं असतं, तुमचा संघर्ष मला दिसतोय. लहानपणी वाटते बाबा खूप कडक आहे. ते ओरडतात, नियम लावतात, बाहेर जाऊ देत नाही. पण जसं वय वाढतं तसं कळतं, ते नियंत्रण नव्हतं, ती काळजी होती. कारण या जगात असा एकच माणूस आहे, जो स्वतः हरला तरी चालेल, पण त्याच्या मुलाने हरू नये असं त्याला वाटतं. तो म्हणजे बाबा. बाबा म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही. बाबा म्हणजे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक यशामागे उभं असलेलं सावलीसारखं अस्तित्व, जे स्वतः उन्हात उभं राहतं, आपल्यावर ऊन पडू नये म्हणून. आज फक्त त्यांच्यासोबत बसा, त्यांच्या जुन्या गोष्टी ऐका आणि एवढंच सांगा, बाबा तुमच्यामुळे माझं आयुष्य सुंदर झालं. कदाचित ते काही बोलणार नाही, फक्त हसतील, पण त्या हसण्यात संपूर्ण आयुष्याचं समाधान असेल. एकदा शांत बसून विचार करा मित्रांनो, तुमच्या बाबाचे एखादं स्वप्न तुम्हाला माहीत आहे का? त्यांना कोणता रंग आवडतो? त्यांना कुठे फिरायला जायचं होतं? त्यांना आयुष्यात काय बनायचं होतं?
आपल्यापैकी बहुतेकांना याचं उत्तर माहीत नसेल, कारण आपण नेहमी बाबांना बाबा म्हणूनच बघतो, एक माणूस म्हणून नाही. पण सत्य हे आहे की तुमच्या जन्माआधी त्यांना काही स्वप्न होती, काही इच्छा होत्या, काही हट्ट होते. पण घराची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि त्यांनी स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवलं. पण आता आपल्या मुलांच्या पुस्तकावरचा खर्च पाहून आनंदी व्हायचं, कारण ते स्वतःचं हरलेलं स्वप्न मुलांच्या डोळ्यात जिंकताना पाहतात. घरातल्या प्रत्येकासाठी खर्च करताना स्वतःवर खर्च करण्याची सवयच त्यांना राहिली नाही. सणासुदीला आई नवीन साडी घेते, मुलगा नवीन फोन घेतो, मुलगी नवीन ड्रेस घेते. पण बाबा ते अजूनही म्हणतात, माझं चालतंय रे अजून. बाबांचं प्रेम खरंच खूप विचित्र असतं. ते मिस यू म्हणत नाही, आय लव्ह यूही म्हणत नाही. पण तुम्ही घरी जेव्हा उशिरा पोहोचतात तर ते झोपतही नाही. तुमचा फोन आला नाही तर ते बेचैन होतात. तुमच्या यशाचं कौतुक तुमच्या समोर करत नाही, पण नातेवाईकांमध्ये अभिमानाने सांगतात, हा माझा मुलगा आहे. कदाचित जगात तुमच्यात सर्वात जास्त प्रेम करणारा माणूस असेल, पण ते दाखवायला त्यांना कधी शिकवलं गेलंच नाही. जर आज तुमचे बाबा तुमच्याजवळ असतील तर त्यांच्याजवळ जाऊन बसा. त्यांना मोठी भाषणं नको, फक्त एवढं विचारा, बाबा तुमचं एखादं अपूर्ण स्वप्न होतं का? कदाचित पहिल्यांदाच तुम्ही तुमच्या बाबांना बाबा नाही तर एक माणूस म्हणून ओळखाल, आणि कदाचित त्या संभाषणानंतर तुमच्या दोघातलं नातं कायमचं बदलून जाईल. शेवटी जाता जाता एवढंच सांगेल मित्रांनो, की बाबा कधी शब्दात व्यक्त होत नाही, पण त्यांच्या शांततेतही प्रेम दडलेलं असतं. बाबा म्हणजे आधार, बाबा म्हणजे ताकद, बाबा म्हणजे आयुष्यभर साथ देणारी सावली. आज एक दिवस त्यांच्यासाठी, पण खरं तर प्रत्येक दिवस त्यांचाच असायला हवा. कारण बाबा फक्त एक व्यक्ती नाही, ते आपल्या आयुष्याची सर्वात मोठी ताकद आहे. बाबा तुम्ही आहात म्हणूनच माझं आयुष्य इतकं सुंदर आहे. जर तुम्हाला तुमचे बाबा खूप आवडतात तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा मित्रांनो. आणि हो, त्यांना एक फोन नक्की करा. थांबूया आज इथे. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.